नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत गरमागरम पिठलं। तर रोजच्या वापरात रोज आपण डाळ भात किंवा वरण भात असे पदार्थ तर बनवतच असतो, पण कधीतरी स्वयंपाक करायचा कंटाळा येतो। तर अशा वेळी झटपट बनणारा हा गरमागरम भातासोबत असं गरमागरम पिठलं नक्की ट्राय करा। सोबतच एखादा पापड आणि कांदा असा झटपट बनणारा जर बेत असेल तर सगळाच कंटाळा निघून जातो। त्यासाठी झटपट बनणारे हे तडका देऊन पिठलं कसं बनवायचं ते आज आपण इथे पाहणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवरती कढई गरम करून घ्यायची आहे। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये घालायची आहे मोहरी। मोहरी तडतडली की घालायचं आहे जिरे। आता याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा हिरवी मिरची आणि अगदी थोडंसं आलं किसून घेतलेलं आहे ते घालायचं आहे। तेलामध्ये आलं आणि मिरचीचा ठेचा परतून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये घालायचा आहे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे, तोही आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आणि कांदा छान तांबूस रंगावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचा आहे अर्धा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे। टोमॅटो घालून पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। टोमॅटो पटकन शिजला जावा याच्यासाठी इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। मीठ घातल्यानंतर पुन्हा सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये घालायचं आहे चिमूटभर हळद घालून पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घेऊया। आता याच्यामध्ये घालूया पाणी। तर तुम्हाला जितकं पिठलं बनवायचं असेल तेवढा तुम्ही इथे पाण्याचा वापर करा। मी इथे 1.5 ग्लास या प्रमाणात पाणी घेतलेलं आहे। आता या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला उकळी येते तोपर्यंत आता आपण इथे पिठलं बनवण्यासाठी पीठ भिजवून घेऊ। एका बाउलमध्ये 1.5 चमचा बेसन घेतलं, त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून आता आपण याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून पिठल्यामध्ये गुठळ्या धरणार नाहीत। त्याच्यासाठी असं सेपरेट हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर आता आपण जी फोडणी दिली होती त्याला छान अशी पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण हे जे पीठ भिजवलेलं आहे ते संपूर्ण पीठ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून कुठेही गुठळ्या धरणार नाहीत। असं सतत ते एक साईडनं फिरवत राहायचं आहे। आणि हे पिठलं करताना गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हे पिठलं बनवून घ्यायचं आहे। अगदी मिनिटभरातच तुम्ही इथे पाहू शकता पिठल्याला छान अशी उकळी येत आहे आणि कुठेही या पिठल्यामध्ये पिठाच्या गुठळ्या धरलेल्या नाही आहेत। पिठल्याला उकळी आल्यानंतर 2 मिनटं गॅस मंद ठेवूनच आपल्याला हे पिठलं शिजवून घ्यायचं आहे। 2 मिनटानंतर आता याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। आता एका तडक्या पॅनमध्ये 2 चमचे तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे। त्याच्यामध्ये घालायचे आहे जिरे मोहरी, त्याच्यानंतर घालायचं आहे ठेचलेला लसूण। 7 ते 8 पाकळ्या मी इथे लसणाच्या ठेचून घेतल्यात। लसूण छान तांबूस रंगावरती भाजला गेला की त्याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हिंग आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून आपल्याला ह्या पिठल्यामध्ये घालून घ्यायचं आहे। पिठल्यामध्ये जेव्हा आपण ही फोडणी घालतो त्याच्यानंतर पटकन त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 1 मिनिटभर आपल्याला असंच झाकण ठेवून द्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। आता इथे 1 मिनिटभरानंतर सर्व मिश्रण व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि त्यात आपलं झटपट बनलं जाणारं तडका देऊन पिठलं तयार आहे। गरमागरम भातासोबत सर्व करूया। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे अशा छान छान रेसिपी तुम्हाला बघता येतील। त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा। धन्यवाद।